मी नीता आणि हा विराट. आमच्या नीता क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलवर पुन्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज मी जी आता कुर्ती वेअर केली आहे ना, त्या कुर्तीची कटिंग आणि स्टिचिंग आपल्याला आपल्या चॅनलवर दाखवणार आहे. तर आम्ही तुम्हाला देणार आहे. काय कुर्ती का द्यायची का? ओके ठीक आहे, द्यायची ना? हा द्यायची. हो ठीक आहे, बस माहिती आता. ठीक आहे. तर मी ह्याच कुर्तीची आता कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला आपल्या चॅनलवर दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि जर आवडला व्हिडिओ पाणी प्यायचं असेल तर स्किप करा. जेवण करायचं असेल तर वापस स्किप करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा. चला तर मैत्रिणींनो, आपण आता जी कुर्ती कटिंग करायला घेणार आहोत ना, त्यासाठीची आपण आधी मापं लिहून घेऊया. तर मापं काय काय आहेत बघा. पूर्ण उंची, छाती, कमरघेर, कमर उंची, बाही उंची, दंडघेर, मागचा गळा, पुढचा गळा, शोल्डर आणि मुंढा. तर आपलं पूर्ण उंची आहे 42, छाती आहे 36, कमरघेर आहे 32, कमरघेरची उंची आहे 14, बाही उंची आहे 10, दंडघेर आहे 11. मी मापं सांगत जाणार आहे तुम्हाला बघा कटिंग करताना, कारण की आपण हे स्पीड वाढवून आपण हा व्हिडिओ करणार आहोत, म्हणून त्याची स्पीड वाढली आहे. तर आपण सर्वात आधी कमरेच म्हणजे फ्रंट वरचा पार्ट जो आहे ना, तो कटिंग करणार आहोत. तर त्यासाठी आपले कमरघेर छाती जेवढी आहे ना, छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच असं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे 4 फोल्डमध्ये. आणि उंची आहे आपली तयार 14, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करून 15 उंची आणि 11 रुंदी असं आपल्याला आयत तयार करून घ्यायचं, कटिंग करून घ्यायचं आहे. शोल्डरचं माप टाकायचं आहे 7, मुंड्याचं 7 आणि छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच आणि कमरघेरचा चौथा भाग अधिक 1 इंच टक्स आणि 2 इंच मार्जिन. अशी मार्किंग करून आपल्याला मुंड्याचा आकार हा देऊन घ्यायचा आहे. गळा आपल्याला घ्यायचा आहे व्ही शेपमध्ये. गळा रुंदी आपण घेणार आहोत 3.5 आणि गळा उंची आहे आपली 6.5. अशा प्रकारे आपण एकासोबतच फ्रंट आणि बॅक दोन्हीही वरच्या भागाची कटिंग करून घेतली आहे. पुढच्या भागाला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि बॅक मागच्या साईडचा गळा आपण 4 इंच उंची आणि 3.5 इंच रुंदीचा असा घेतला आहे. त्यानंतर आता आपल्याला जितकं कापड उरलं आहे ना, त्याला 4 फोल्डमध्ये ठेवून त्याला आपल्याला जेवढी आपली उंची आपल्याला घ्यायची आहे 42 मधून आपण 14 वजा केल्यावर जेवढं उरेल ना, तर तेवढं आपल्याला आता उंची ही घ्यायची आहे. त्यासाठी आपण खालच्या पार्टने 8 इंचावर मार्किंग करून कटिंग करून घेऊया. 4 घडीमध्ये कापड हे ठेवलेलं आहे आपण आणि त्याचं अर्ध करून, म्हणजे आपल्याला 4 इंचाची अशी फ्रिल तयार करायची आहे ना, त्यासाठी आपण 4 इंचाची अशी फ्रिल कटिंग करून घेऊया. आणि उरलेलं कापड आपण तसंच राहू द्यायचं आहे, म्हणजे जेवढं कापड जास्त तेवढंच प्लेट्स जास्त येणार आहेत त्यासाठी. आणि बाकीचा भाग हा आपल्या स्लीवसाठी हवा आहे उरलेला. स्लीव्ज आपण तयार करताना कधीही लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला छातीचा चौथा भागच घ्यायचा असतो. तेवढं तुम्ही घेतलं ना, तर बाही एकदम परफेक्ट कटिंग होते. त्याच्यात काही ॲड करायची गरज नसते, वजाबाकी करायची गरज नसते. आणि आपल्याला वरच्या बाजूला 4 इंचाचा असा पफ पाहिजे आहे स्लीववर, म्हणून आपण 4 इंच वरच्या बाजूला एक्स्ट्रा कापड घेतलं आहे आणि बाही कटिंग केली आहे. आता उरलेला पार्ट आपल्याला गळ्याला पट्टी लावण्यासाठी ठेवायचा आहे. आपण आता कटिंग झाली, आता स्टिचिंगला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण आता फ्रिल तयार करून घ्यायची. फ्रिल तयार करून आपण मधल्या पार्टला ती अटॅच करून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला मधल्या पार्टला वेगवेगळं करून अशी खालच्या बाजूने टिप मारून घ्यायची आहे, कारण की आपण फ्रिल खालच्या बाजूने लावणार आहोत. तर त्यासाठी वरच्या बाजूने आपल्याला त्याच्यावर दाब मशीन ही मारायची आहे, म्हणून आपण वरच्या बाजूने अशी टिप मारून घेत आहोत बघा. फक्त एकच असं फोल्ड केलं आहे छोटंसं.
तुमच्याकडे बीडिंगची मशीन असेल ना पिकोची, तर त्याच्यावर तुम्ही पिकोही करू शकता. हा फ्रिललाही मी खालच्या बाजूने अशी टिप मारून घेत आहे. संपूर्ण फ्रिलवर आपण अशी टिप मारून घेऊया. व्यवस्थित एका रेषेने. जर तुम्ही नवीन शिकणारे असाल तर हळूहळू मारा. त्यानंतर आपण फ्रिल आणि तो मधला पार्ट आहे ना ते एकमेकांना जोडून आपण असे छोटे छोटे प्लेट्स देऊन घ्यायचे आहेत. म्हणजे ती फ्रिलचं खालचं जे कापड आहे ना ते अशा प्रकारे त्याला आपण प्लेट्स द्यायचे आहेत की त्या घेरला पूर्णपणे ती फ्रिल पुरली पाहिजे. नाहीतर आपण जास्त प्लेट्स दिल्या ना ते फ्रिल ही पूर्ण घेरला पुरणार नाही. म्हणून आपण व्यवस्थित अशा आकारामध्ये प्लेट्स ह्या देऊन घ्यायच्या आहेत जेणेकरून त्या पूर्ण एकमेकांना पुरतील अशा. बघा संपूर्ण व्यवस्थित असं आलं पाहिजे. एक पार्ट झाला आपला, तसाच आपण दुसरा पार्टही तयार करून घेऊया. अशा प्रकारे टिप मारून घ्यायची. त्यासोबतच फ्रिललाही प्लेट्स देऊन घेऊया. फ्रिल आणि मधला पार्ट हे दोन्ही आपण स्टिच करून घेऊया. थोडा आपल्याला फ्रिल ही घेरसाठी कमी पडली होती म्हणून आपण थोडीशी शिलाई काढून ते अटॅच केलं आहे. दोन्ही पार्ट खालचे तयार झाले. त्यानंतर आता आपण अप्पर पार्टला गळ्यासाठीची पट्टी ही तयार करून घेऊया. असे टिप मारून घ्यायची. आपण याच्यात कॅनव्हासचा वापर केलेला नाही आहे. अगदी सोपी पद्धत आहे ही. अशा बाजूने टिप मारून घ्यायची. तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघितले ना तर तुम्ही नवीन शिकणारे असाल ना तरीही तुम्ही सहज अशा प्रकारची कुर्ती ही शिवू शकता. एक्स्ट्राचं कापड कटिंग करून छोटे छोटे असे नॉट्स देऊन घ्यायचे. एक फुटरचं असं अंतर ठेवून तिथे अशी टिप मारून घ्यायची. सेम त्याच प्रकारे टिप ही मारून घेऊया. आता टक्स द्यायचे आहेत आपल्याला.
फक्त अर्धा इंचाचे टक्स हे द्यायचे आहेत. मागच्या बाजूलाही आणि पुढच्या बाजूलाही दोन्हीवर आपल्याला टक्स द्यायचे आहेत, फक्त अर्धा इंचाचे, म्हणजे ते कमरेला व्यवस्थित आकारामध्ये बसतात. त्यानंतर आपल्याला आता अप्पर पार्ट आणि घेर ह्या दोन्हींना जोडायचं आहे. ते जोडताना आपल्याला घेरच्या पार्टला व्यवस्थित अशा प्लेट्स द्यायच्या आहेत. छोट्या छोट्या अशा आपण प्लेट्स देऊन घेऊया. एकसारख्याच आल्या पाहिजे, दिसायलाही व्यवस्थित दिसल्या पाहिजेत अशा आपण प्लेट्स देऊन घ्यायच्या. म्हणजे घेर हा जास्त येईल. बघू शकता तुम्ही किती छान असा पार्ट तयार झाला आहे. दोन्हीही पार्ट आपले सेम तयार झाले. यांचे शोल्डर आपण जोडून घेऊया.
बघू शकता मैत्रिणींनो, आपली कुर्ती ही कंप्लीट झाली आहे. कशी झाली आहे ते कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हालाही जर अशी कुर्ती माझ्याकडून शिवून घ्यायची असेल तर तुम्ही तसं कमेंट करून सांगू शकता आणि मी नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्हालाही जर कटिंग करून शिवायचं असेल तर प्रयत्न करा. नवीन शिकणारे असाल तरीही प्रयत्न करा. प्रयत्न करता करताच आपण शिकतो, चुकतच आपण शिकतो, म्हणून प्रयत्न करणं सोडू नका. चला तर बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.